कर्क रास हा सप्ताह आपल्या राशीला प्रतिकूल असा जाणार आहे. तरी कोणतेही कार्य करणार असाल तर नीट विचार करा आणि मगच ते कार्य आपल्या हाती घ्या, नाहीतर उगीचच नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या मनामध्ये एक प्रकारची अशांतता नांदेल. सतत एखाद्या विषयाची चिंता भेडसावेल. आपण सतत याच गोष्टीचा विचार करत बसाल आणि त्यातून आपली इतर कामेही आपल्या हातून नीट होणार नाहीत. मनामध्ये एक प्रकारचे विचारांचे चढ उतार राहतील. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्याची आपली क्षमता जराशी डगमगेल. त्यामुळे आत्मविश्वासामध्ये कमतरता येईल. योग्य निर्णय योग्य त्या वेळेला घेणे थोडेसे कमीच आपल्या हातून घडणार आहे आणि या सर्वांचा आपल्या जीवनावर सध्या तरी प्रतिकूल परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. तरीही घाबरून जाऊ नका, याच्यावरही उपाय मिळतील. कोणतेही नवीन काम सध्या आपल्या हाती घेऊ नका, कारण आपली मनस्थिती थोडी चलबिचल असल्याने नवीन कामामध्ये काही गंभीर चुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याचा काळ जरा शांतच राहा. जमलं तर अध्यात्माची किंवा मेडिटेशनची मदत घ्या, सर्व काही ठीक होईल. अचानक सर्व प्रकारच्या अडचणी आपल्यासमोर येऊन उभे राहतील. यातून बाहेर पडण्याचा मार्गही आपल्याला लवकर सापडणं मुश्किल होणार आहे. त्यामुळे आपण आधीच याची दक्षता घेणे हे फार महत्त्वाचे आहे. जरी अडचणी आल्या तरी त्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न करा, त्याला घाबरून बसू नका. जर आपण सामना केला तरच आपल्याला त्या संकटावर उपाय मिळतील किंवा त्या अडचणींवर मात कशी करता येईल याचा तुम्हाला मार्गही सापडेल. कोणाशीही बोलताना जरा जपूनच बोला, कारण आपल्या नकळतच आपण इतरांचे मन दुखवू शकतो आणि त्यामुळे आपल्या जवळच्या संबंधामध्ये एक प्रकारची कटुता निर्माण होईल. सध्या तरी आपण याची दक्षता घेणे हे फार महत्त्वाचे आहे. कुठे प्रवासाला जाण्याच्या विचारात असाल तर थोडे सांभाळूनच जा, कारण अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर जास्तच गरज असेल तरच प्रवास करा, नाहीतर तो टाळलेलाच बरा पडेल. त्रास देणाऱ्या व्यक्तींपासून आपण जरा लांबच राहणे योग्य होणार आहे, कारण आपले मानसिक त्रास वाढण्याची शक्यता आहे. खूप दिवसांपासून काही गोष्टींची जर चिंता लागून होती तर ती सध्या जास्त प्रमाणात वाढणार आहे. तरी धैर्याने सामोरे जाणे हे उत्तम राहणार आहे. घरामध्ये थोडेसे सांभाळून घ्यावे, प्रत्येक जणांचे मत ऐकून घ्यावे आणि नंतरच कोणता तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करा, नाहीतर घरातील प्रत्येक व्यक्तीला महत्त्व नसल्याचे जाणवेल आणि त्यातून कौटुंबिक ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाला कोणतेही करार किंवा एखादा नवीन आर्थिक व्यवहार करायचा असेल तर खूप काळजीपूर्वक करणे हे फार महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये निष्काळजीपणा करून चालणार नाही, कारण आपले आर्थिक किंवा मानसिक त्रास उद्भवण्याची शक्यता आहे आणि नुकसान होण्याची पण दाट शक्यता आहे. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करत बसणे हे टाळलेलेच बरे पडणार आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या साथीदारांकडून थोडंसं मतभेद होण्याची शक्यता आहे. तरीही जर काही मतभेद झाले असतील किंवा एखाद्या गोष्टीवरून किंवा विषयावरून वाद झाले असतील तर ते एकमेकांशी बोलून ते सोडवण्याचा प्रयत्न करा. उगीचच वाद आपण वाढवत बसू नका, कारण सध्या आपली मनस्थिती ही नीट नाही आहे. त्याच्यामध्ये उगीचच भर म्हणून अजून त्रास वाढवून घेऊ नका. तरुण वर्गाला एकच सल्ला आहे, जे काही तुमच्या डोक्यामध्ये आहे, जो काही तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार केला आहे ते तुम्ही प्लॅन कृतीमध्ये आणण्यासाठी थोडंसं वाट पाहावी लागणार आहे, कारण सध्याचा काळ हा प्रतिकूल आहे. त्याच्यामुळे जी काही तुमची योजना आहे, कल्पना आहे, ती तुम्ही फक्त तुमच्या डोक्यामध्ये ठेवा. सुरुवातीचे सगळा प्लॅन तुम्ही आखून ठेवा, फक्त कृतीत आणण्यासाठी थोडंसं थांबावं लागणार आहे. जेव्हा अनुकूल काळ येईल, चांगला योग्य काळ येईल, तेव्हा तुम्ही तो कृतीमध्ये आणा. सगळं छान होणार आहे. यश तुम्हालाच मिळणार आहे. फक्त थोडीशी वाट बघावी लागणार आहे. महिलांनाही त्यांनी स्वतःची काळजी घेणे हे फार महत्त्वाचे आहे, कारण थोड्याशा शारीरिक व्याधी पुन्हा त्रास देण्याची शक्यता आहे. कोणतेही काम करा, मग ते घरातले असू दे किंवा बाहेरचे असू दे, वर्किंग वुमन असू दे किंवा घरातले हाऊसवाईफ असू दे, प्रत्येकाने आपल्या तब्येतीची काळजी घेणं सध्या तरी फार महत्त्वाचं असणार आहे. आपल्या तब्येतीकडे हाईघाई करून चालणार नाही. विद्यार्थी वर्गालाही अभ्यासामध्ये एकाग्रता जास्त प्रमाणात वाढवावी लागणार आहे. उगीचच आपलं लक्ष इकडे तिकडे भटकू देऊ नका. थोडंसं आपल्याला इतरांसोबत, आपले जे मित्रमंडळी आहेत त्यांच्यासोबत थोडीशी कुरबुर होण्याची पण शक्यता आहे. तरी आपण दक्षता घ्या. उगीचच कोणाशीही वाद करत बसू नका, कारण याचे आपल्याला प्रतिकूल परिणाम पाहायला मिळतील. ज्येष्ठ व्यक्ती वर्गालाही एक सल्ला आहे आणि तो फार महत्त्वाचा आहे. आपल्याला जर कुठे
मित्रांसोबत मित्रमंडळींसोबत बाहेर जाण्याच्या तुम्ही विचारात आहात, प्रवासाला जाण्याच्या तुम्ही विचारात आहात, तर जाण्यासाठी हरकत नाही आहे. परंतु फक्त स्वतःची पूर्ण काळजी घ्या, आहाराची काळजी घ्या, आपला व्यायाम नियमित आहे का नाही तो बघा आणि मगच कुठे जायचं असेल तर जा. शक्यतो दूरचा प्रवास करणे आत्ता टाळलेलेच बरे पडणार आहे. वन डे ट्रिप किंवा इथल्या इथे कुठं जर तुम्हाला आसपास तुम्हाला जवळच्या ठिकाणी जायचे असेल तर तुम्ही जा, पण लाँग रूटचा प्रवास अजिबात करू नका, कारण आपल्याला याचे प्रतिकूल परिणाम मिळणार आहेत. तर थोडंसं एकंदरीत पाहता हा सप्ताह आपल्यासाठी प्रतिकूल असा फळे देणारा असा जाणार आहे. आपल्या मनासारखं काही घडणार नाही आहे, तरी पण असा काळ आहे, हा काळ पण निघून जाणार आहे. चांगला योग्य ती चांगली वेळ, आनंदी वेळ येणार आहे. फक्त हा काळ आहे, ह्याला जाऊ द्या, नंतर सगळं व्यवस्थित होणार आहे. संकट आली तरी त्याचा सामना करा, भिवू नका आणि जो काही क्षण आहे त्याचा पुरेपूर लाभ घ्या. त्यातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. नक्की यश हे तुम्हालाच मिळणार आहे. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.